हा जी आर म्हणजे तुमच्या तोंडाला पुसलेली पानं आहेत. जिसकी जितनी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी, हाच नियम लावला पाहिजे. आम्ही सगळे देशाचे मालक आहोत. हे देणारे कोण आहे? आमचे नोकर आहेत. की या एवढ्या मोठ्या आंदोलनातून आपल्याला मिळालं काय? जरांगे पाटलांचा बिचाराचा त्याग मोठा आहे, पण त्यांना मी रडून सांगितलं होतं फोन करून की तुम्ही हे बरोबर करत नाही, मराठ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे, तुझ्या पण तब्येतीचं नुकसान होणार आहे. या जेआरचा सगळा मजकूर जर बघितला तर तुम्हाला तलाट्यापासून ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक अधिकारी, ज्यांची तुम्हाला तोंड बघायला नको त्या सगळ्यांकडे जावं लागणार आहे. आणि याच्यातून शेवटी कोर्ट आहे. हे जे तुम्हाला कबूल केलं आज, हे कुठल्याही कायदेशीर कसोटीवर बसणारं नाही. आणि त्यामुळे हा जी आर बघून मी तर हतबल झालो. ज्या ब्राह्मणवादी ताकदीने आम्हाला हजारो वर्ष पायदळी तुडवलं आणि आम्ही त्यांचंच तीर्थ घेतो, आणि त्यात मराठी फार पुढे आहेत. कुठला स्वर्ग, कुठला नरक, कुठले 33 कोटी देव, कायम तुम्हाला काल्पनिक जगात ठेवून तुम्हाला मूर्ख बनवण्याचं काम ज्यांनी हजारो वर्ष केलं, जी आर काढून त्यांनी हेच काम केलेलं आहे. कायदेशीर आरक्षण जर द्यायचं असेल तर ते केंद्र आणि राज्य मिळूनच देऊ शकतं. दोन्हींचे पॉवर असे आहेत की ते एकमेकाला सोडून होऊ शकत नाही.